गेल्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाला असला तरी आता घाटमाथ्यासह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भातही पावसाला अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात सध्या पावसाचे अलर्ट देण्यात आले असून पुणे घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात गेल्या 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आजही बहुतांश भागामध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे. पुणे, अहिल्यानगर यासह बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहे. बहुतांश विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून इतर कुठेही अलर्ट देण्यात आलेले नाही. 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहे. तर 22 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघरसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे. जूनमध्ये यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस अल निनोच्या सावटामुळे आणखी लांबला. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून पाहण्याची वेळ आली. दुसरीकडे धरणसाठा खालावल्याने पाणी टंचाईचीही सावट घोंगावत आहे. 20 दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर परभणी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस झाला. गेल्या 3 आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके करपण्याच्या मार्गावर होती. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले होते. मात्र आज झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसून आले असून आगामी काही दिवसातही चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या पावसाची पुढील साथ कायम राहते का याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.